पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। कार सेवेचे फळ अयोध्येत श्रीरामचंद्र विराजमान झाल्याचे पाहताना मिळाले। श्रीराम मंदिर होईपर्यंत दाढी राखणार ही प्रतिज्ञा 35 वर्षांनी पूर्ण झाली। प्रभू श्रीरामाच्या कृपाशीर्वादाने जनसामान्यांची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असे मत आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी हडपसर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। अयोध्येमध्ये रामलल्लाची स्थापना झाली आणि देशवासियांबरोबरच संपूर्ण हडपसरमध्ये श्रीराम भक्तांनी एकच जल्लोष केला। अनेक शतकांचा संघर्ष आणि हजारो कारसेवकांच्या बलिदानाला यश आले। बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यामध्ये सहभागी झालेल्या कारसेवक श्रीराम भक्तांपैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे जोपर्यंत अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्ला स्थापित होत नाहीत तोपर्यंत दाढी करणार नाही, अशी वयाच्या 21व्या वर्षी प्रतिज्ञा करणारे आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी 22 जानेवारी रोजी रामलल्ला मंदिरात स्थापित झाल्यावर हडपसरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा कार्यकर्ते आणि हडपसर वासियांच्या उपस्थितीमध्ये दाढी केली आणि त्यांच्यावर श्रीराम भक्त हडपसर वासियांनी अभिनंदनाचा वर्षाव केला। या पार्श्वभूमीवर आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे यांनी संघ, भाजपा कार्यकर्ता ते कारसेवक, नगरसेवक या नात्याने झालेल्या आपल्या जीवन प्रवासाविषयी भाष्य करत एक श्रीराम भक्त म्हणून हृदयस्पर्शी संवाद साधला आहे, जो निश्चितच युवा श्रीराम भक्त आणि युवा भाजपा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा आहे। पाहूया हा संवाद। जय श्रीराम। 7 वर्षाचा असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम हडपसरमध्ये मी करत होतो। ते काम करत असताना इयत्ता 7वीमध्ये इथं मी मुख्य शिक्षक झालो। गेली 20-25 वर्षे मी संघाचं काम करत असताना नंतर 1986 साली मी पतित पावन संघटनेचं काम, हिंदुत्ववादी पतित पावन संघटनेचं काम करायला सुरुवात केली। हडपसरच्या परिषदेमध्ये कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचा मी पतित पावनचा अध्यक्ष झालो। 7-8 शाखा त्यावेळेला मी केल्या। नंतर 1998मध्ये खासदार प्रदीप रावत यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना कट्टर हिंदुत्ववादी असल्यामुळे गावोगावी भारतीय जनता पार्टीचं काम वाढवलं। जसं संघाचं काम वाढवलं तसं भारतीय जनता पार्टीसुद्धा या भागामध्ये मी काम वाढवलं। हे करत असताना 1989मध्ये ज्या वेळेला अयोध्येला जाण्याची वेळ आली त्यावेळेला ठरवलं की आपण अयोध्येला जायचं आहे आणि हडपसरमधून आम्ही 98 जण त्यावेळेला अयोध्येकडे गेलो। त्यावेळेला मी FYला शिकत होतो। माझी परीक्षा की अयोध्या असा प्रश्न होता, परंतु त्यावेळेला परीक्षेचा विचार न करता आम्ही अयोध्येला गेलो। अयोध्येला जात असताना आम्हाला बऱ्याचशाच अडचणी आल्या। त्यावेळेला मुलायमसिंग सरकारमध्ये मुलायमसिंग म्हणले होते, यहाँ पक्षी पर नहीं मार सकता, परिंदा इधर पर नहीं मार सकता, मी कुणाला इथं येऊन देणार नाही आहे असं ते म्हणत असताना पण आमच्यामध्ये जिद्द होती की आपण बाबरी ढाचा पाडायचाच। आम्ही या ठिकाणी निघालो। बरेच ठिकाणी अडथळे आले। शेवटी आम्हाला उत्तर प्रदेशच्या अलीकडेच मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर या ठिकाणी अडवण्यात आलं। पण आम्ही ठरवलेलं होतं की आपल्याला मध्य प्रदेशमध्ये थांबून काय उपयोग आहे, आपल्याला जायचं तर अयोध्येला जायचं, म्हणून आम्ही पायी चालायला सुरुवात केली। 30-35 किलोमीटर आम्ही चालल्यानंतर आम्ही प्रत्यक्ष उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केला। रात्रीचं एका मंदिरामध्ये थांबलो। ज्या मंदिरामध्ये थांबलो त्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सांगितलं, इथून तुम्ही जावा नाही तर तुम्हाला गोळ्या घालो। परंतु त्या गावचे राम भक्त सगळे एकत्र आले। त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही यांना हात नाही लावायचा, नाही तर आम्ही तुम्हाला मारहाण करू। गावातली लोक सगळी घरोघरी गेली, भाकरी गोळा केल्या, अर्ध्या दिवशी जेवणाची व्यवस्था केली। दुसऱ्या दिवशी आमची पूजा करून त्यांनी ट्रॅक्टरमध्ये आम्हाला बसून पुढे नेण्याची व्यवस्था केली आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला झाशीमध्ये अटक झाली। 7 दिवस आम्ही त्या कॉलेजमध्ये अटक होतो। पण ज्या दिवशी प्रत्यक्ष कारसेवेची वेळ आली त्या दिवशी आमची धडपड चालूच होती। पण आमच्याच बरोबर असणारे त्याच भागातले शरद कोठारे असतील किंवा श्याम कोठारे असतील, ह्यांनी जिद्दीने जाऊन त्या ठिकाणी भगवा फडकावला। परंतु मुलायमसिंगांनी त्या दिवशी त्यांना शोधून त्यांची हत्या केली। हे करत असताना मुलायमसिंगांनी हजारो कारसेवक मारले। आमच्या डोळ्यासमोर कारसेवक शरीरामध्ये त्यांचे मृतदेह आम्ही पाहून त्यावेळेला ठरवलं की आपण पण इथून पुढे एक पण करायचा की मी ठरवलं की जोपर्यंत रामलल्लाचं मंदिर होणार नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही। गेली 35 वर्ष मी दाढी तशीच ठेवली। नंतर 1992 साली
परत अयोध्येला जाण्याचा आम्हाला आदेश आला आणि आपल्याला कारसेवेला अयोध्येला जायचं आहे. कारसेवेला अयोध्येला जायचं म्हटल्यानंतर त्याच्या मधल्या परेडमध्ये जेवढी अयोध्येचे आंदोलन हडपसरमध्ये करण्याची वेळ आली, प्रत्येक आंदोलनामध्ये सक्रिय होऊन हिरोने मी त्या ठिकाणी भाग घेत होतो. त्या ठिकाणी कलशपूजन असेल, गंगामाता पूजन असेल, आस्तीपूजन असेल, अशा सगळ्या ह्याच्यात आम्ही खेडोपाडी जाऊन आम्ही प्रचार करत होतो. रामलालाचं मंदिर व्हावं ही इच्छा होती. आम्ही सर्वजण ज्यावेळेला 1992 साली आम्हाला आव्हान केलं त्यावेळेला 128 कारसेवक हडपसरमधून निघाले. त्यामध्ये मला अभिमान आहे, माझी आई आणि माझा भाऊ आम्हीसुद्धा त्यामध्ये होतो. 5 महिला आणि आम्ही सगळे जण अयोध्येकडे निघालो. त्यावेळेला मुलायम सिंगांचं सरकार जाऊन त्या ठिकाणी कल्याण सिंगांचं सरकार आलं होतं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं होतं. आम्ही परत निघालो. ज्यावेळेला आम्ही निघालो, महाराष्ट्रामध्ये थोडंसं आम्हाला अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु आम्ही पुढं जात राहिलो. त्यावेळेला प्रत्यक्ष आम्ही अयोध्येमध्ये गेलो. 4 डिसेंबरला अयोध्येमध्ये पोचलो. रात्री 5 डिसेंबरला जाऊन 6 डिसेंबरला आम्ही ठरवलेलं होतं, काही झालं तर ह्यावेळी डाचा पाडायचा, त्याशिवाय घरी जायचं नाही. म्हणजे जीवाची पर्वा न करता त्या दिवशी एक ठिकाणी सभेचं नियोजन करण्यात आलं होतं. दुपारचे 12 वाजलेले होते, पण कारसेवकांच्या मनात एक धाकधूक होती, कधी जातोय ढाचा पाडतोय, कधी जातोय ढाचा पाडतोय. मग कारसेवक जायला सुरुवात झाली. आम्ही बी त्यांच्याबरोबर जायला सुरुवात केली की आमच्या मनात बी चिकाटी होती, जिद्द होती, काय होऊ द्या यावेळेला ढाचा पाडायचाच. मग मी, आमचा बंधू, आई वगैरे आम्ही सगळेजण त्या ढाच्याकडे गेलो. 12 वाजता ढाचा पाडायला सुरुवात केली. पहिला ढाचा पडला, दुसरा ढाचा पडला, तिसरा ढाचा 5 वाजता पडला. आणि ढाचा पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आमचा मनात आनंद झाला. आणि त्या ठिकाणी आम्ही रामलालाची छोटीशी मूर्तीची प्रतिष्ठापना, छोटासा मंडप जाऊन प्रतिष्ठापना केली. ते पाहिल्यानंतर जीवाला एवढं समाधान वाटलं की आपण ज्यासाठी आलो ते आपला हेतू साध्य झालेला आहे. आणि तो हेतू साध्य करून आम्ही त्या ठिकाणून परत रवाना झालो. ज्यावेळेला आम्ही परत हडपसरला आलो त्यावेळेला एक मनात वेगळा आनंद होता की आपण चांगलं काम करून आलो आहे. हे सगळं रामाच्या कृपेने झालो. आणि त्यानंतर मी या भागामध्ये नगरसेवक झालो, कामाची संधी मिळाली आणि सगळं रामाच्या कृपेनेच या भागामध्ये मी काम करतो आहे, जनतेची सेवा करतो आहे. 22 जानेवारी ज्यावेळेला अयोध्येमध्ये रामलल्लाची प्रतिष्ठापना होत होती त्याच वेळेला 12:29 आणि 8 सेकंदाने हडपसरमध्ये गांधी चौकामध्ये माझे सर्व सहकारी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असतील, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते असतील, यांनी एक आनंद उत्सव साजरा केला. आणि त्यांच्या आनंद उत्सवामध्ये मी जो काय पण केलेला होता तो पण मी त्या ठिकाणी दाढी करून तो पण मी पूर्ण केला. आणि त्या आनंद उत्सवामध्ये सर्व सामील झाले, सर्व आनंदित होते. जय श्रीराम.